फिल्डिंग लावून घ्यायची आपण, प्रॅक्टिस नको, सराव नको. गिरीश म्हात्रे आपण या मॅन ऑफ द मॅच आणि आकाश फुलोरे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली की रवी वायले आणि पप्पू येतात. मागच्या सामन्यामध्ये देखील हे जोडीला आपण पाहिलं. रवी वायले आणि पप्पू ही जोडी आपण पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय. मेहर 11 या टीमकडनं पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच मेहर 11 टीमला अपयश जरूर लागलं, परंतु या सामन्यामध्ये नक्कीच विजयासाठी भरपूर प्रयत्न असतील आणि त्याच्या आगेच पहिला सामना खेळताना पाहायला मिळेल टीम गब्बर 11. जवळजवळ सनरायझर हैदराबादची जर्सी आपल्याला पाहायला मिळते, ती गब्बर 11 टीमची. गिरीश मात्रे केस येत आहेत आणि ते ठरले मॅन ऑफ द मॅच. चला जगन काका वायले यांच्या शुभास्ते आपण देणार आहोत गिरीशला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. गिरीश यायचं आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. खूप चांगली गोलंदाजी, तेवढीच चांगली फलंदाजी पाहायला मिळाली गिरीशच्या माध्यमातून आणि तो सरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी. आकाश फुलोरे देखील असतील तर या आपण कल्पेश 11 टीमचे मागचे मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण घेऊन जायचे. सलामी जोडी मैदानावरती पोहोचले. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच स्ट्रायकरला फलंदाज पाहायला मिळेल रवी वायले ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्रायकरला फलंदाज असेल पप्पू आणि गोलंदाजी मार्कमध्ये पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल चंदन मडवी येथील गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच एकेकाली हा गोलंदाजाचा दबदबा आपण मलंगड विभागामध्ये जरूर राहिला. तो चंदन आपल्याला नक्कीच या लीग मध्ये पाहायला मिळते. वसार प्रीमियर लीग आपण एन्जॉय करतोय. खूप चांगली स्पर्धा नक्कीच आणि थर्ड मॅचला सुरुवात होते. स्ट्राईक आणि फलंदाज सिनियर खेळाडू रवी वायले ऑन स्ट्राईक. चंदन मडवी गोलंदाजी मार्कवरती सज्ज. गेम ऑन. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑन साइडला केले, फटका चांगला आहे आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमकता सिद्ध केली. रवी वायलेने ठोकलाय चौकार. तर नक्कीच चंदन मडवीसाठी पारितोषिक येतोय. जर विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली तर आमच्या नक्कीच गिरीशभाई मडवी यांच्याकडनं नक्कीच 3000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी असेल ते चंदन मडवीसाठी. फटका चांगला इन फील्डच्या वरून खेळलेत. मिस टायमिंग जरूर. खेळाडू पोहोचतील का पाहिजे, पोहोचू शकत नाहीयेत. वाईडिश लॉंग ऑफला जोपर्यंत फील्ड केली जाईल तोपर्यंत धावा मिळतील 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 6 धावा धाव फलकावरती. यावेळेस ऑन साइडला खेळतायत. फटका चांगला आहे आणि शॉर्ट मिडऑनला खेळाडू उपस्थित. एकदा विकेट मिळते. रवी वायले यांच्यासाठी देखील पारितोषिक आले गिरीश भाई मडवी यांच्याकडनं. लागोपाठचे 3 षटकारांसाठी तब्बल ओव्हरमध्ये नक्कीच एका षटकामध्ये जर 3 षटकार ठोकले तर गिरीश भाई मडवी यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज रवी वायले यांच्यासाठी. पप्पू येतो स्ट्रायकरला फलंदाज. चला नक्कीच पप्पूसाठी देखील असेल हे पारितोषिक दोघांसाठी. यावेळेस खोलगट टप्प्याचा चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. कमबॅक करतो आपल्या षटकामध्ये गोलंदाज चंदन मडवी. धावसंख्या पोहोचली आहे स्कोरबोर्ड वरती 7 धावा आपल्याला पाहायला मिळतील बिनगडी बाद मेहर 11 टीम. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. यावेळेस फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. पप्पूला मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का टीम मेहर 11 ला चंदन मडवीला मिळतंय पहिलं यश. पाचव्या बॉलवरती सफलता मिळाली. पहिल्या बॉलवरती रवी वायले यांच्या बॅटमधून चौकार, नंतर दुहेरी अंक, नंतर 1 धाव, त्यानंतर डॉट बॉल आणि आता विकेट आपल्याला पाहायला मिळते.
मनोजी कोळेकर यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं देखील मनपूर्वक स्वागत वसार प्रीमियर लीग मध्ये. चला न्यू बॅट्समॅन लगेच पाठवायचं आहे, वेळ जास्त घेऊ नका. मिहिर 11 टीम बॅट्समॅन रेडी ठेवायचं. आपण 10 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये, त्यामुळे आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅट्समॅन पाठवायचा आहे. मंडप डेकोरेटर्स आमचे कुठे असतील तर आपण या मंडप डेकोरेटर्स कुठे असतील तर आपण संपर्क साधायचा आयोजकांशी. कुणाल येतोय, कुणाल गडगे तिसऱ्या क्रमांकावरती. युनिट नंबर 3 चंदन तयार. अंतिम बॉल षटकातील फुल टॉस चेंडू लॉफ केलाय आणि चेंडू जातो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती आक्रमकता सिद्ध करते कुणाल गडगे. ठोकलाय षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मिहिर 11 टीमची धावसंख्या 1 गडी बाद 13 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात देखील मानावी लागेल मिहिर 11 टीमची. जरी 1 गडी गमावला असला धावसंख्या मात्र चांगली पाहायला मिळते स्कोरबोर्ड वरती. रवी बायजरच्या बॅटमध्ये नक्कीच एक चौकार आणि कुणाल आलाय आणि कुणालच्या बॅटमध्ये देखील एक मोठा फटका आलाय. अंतिम बॉल वरती षटकार. पॉवर प्ले देखील समाप्त होतोय. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 13 धावा स्कोरबोर्ड वरती आणि आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येथील गोलंदाजी मार्क वरती हरेश मस्कर. हरेश येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. पूर्णपणे आता क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल आणि इथून कशा प्रकारे बॅटिंग राहील ती मिहिर 11 टीमची. रवी वाहिले नक्कीच एक मास्टर माइंड खेळाडू आहेत. त्यांच्याकडे नक्कीच टेक्निकल शॉट्स आपण भरपूर पाहिले आहेत. टायमिंगच्या आधारे ते नेहमीच ग्राउंड शॉट देखील खेळत असतात आणि आता मात्र इथून कशा प्रकारे खेळ करतील हरेशच्या अगेन्स्ट हे देखील पाहणं महत्वाचं असेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, आपण पाहतोय. तेजेश भोईर आणि त्यांची टीम सज्ज आमच्या सोबत. दुसरा षटक गोलंदाज तयार हरेश. स्ट्राईक केला गोलंदाज रवी वाहिले. मागे खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित आणि एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक केला फलंदाज येतो कुणाल गडगे, ज्याच्या बॅट मधनं एक षटकार आपण पाहिला पहिल्या चेंडूचा सामना करत असताना. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न. अप्पर कटच्या साह्याने फटका खेळायचा होता. पॉइंटच्या डोक्यावर राहील. दुसऱ्या ऍक्शन दाखवून देत असताना कुणाल बॉल थोडासा उचली घेतोय. पडल्यानंतर थोडासा वेगानं आलाय. डॉट बॉलची समाप्ती. आमचे मित्र नक्कीच वसार गावचे विस्फोटक खेळाडू नितीन म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. नितीन देखील उद्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. नितीन म्हात्रे उर्फ चिंट्या इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट. शपळून खेळण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेर आले होते परंतु चेंडू तेवढाच ऑप्शनच्या बाहेर पाहायला मिळाला. जगदीश दुधकर जे मेन पंचांची भूमिका साकारली आहे. वाईटचा इशारा करतायत. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. येस नो बॉल असेल पंच. नो बॉल. येस स्क्वेअर लेगचे पंच सांगतायत की या ठिकाणी नो बॉल असेल. पप्पू म्हात्रे त्या ठिकाणी असतील आणि फ्रीड असेल या बॉल वरती. पुन्हा एकदा तो स्त्रीपला पाहायला मिळतोय परंतु यावेळेस व्हाईट बॉल असेल. केतन सालुंकेसाठी एक सुवर्ण संधी असेल. साजन आणि त्याचबरोबर भावेश, साजन वाहिले आणि भावेश यांच्याकडे नक्कीच जर केतन या मॅच मध्ये जर 2 कॅच टिपल्या तर त्याला नक्कीच 1,000 रुपयाचा अर्थात 2,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. म्हणजे एक कॅच 1,000 रुपयाला पडेल. क्या बात आहे. केतन साळुंगे याच्यासाठी पारदर्शक असेल. धावसंख्या एकूण धावफलकावरती 17 धावा आपल्याला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी होते. कमबॅक करतोय. 2
एक्स्ट्रा धावा खर्च केल्यानंतर नो आणि वाईड आल्यानंतर रवी वायलेसाठी ज्या चेंडू दिशा दिले जेंटल टच करतोय, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, आलाय चौकार. मी अगोदरच म्हटलं तर रवी वायले या ठिकाणी टेक्निकल शॉट्स त्यांच्याकडे भरपूर आहेत. टायमिंगच्या आधारे ते फटके खेळत असतात आणि यावेळेस ही त्यांची टेक्निक पाहायला मिळते. गॅप मधून चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. धावसंख्या पुढे सरली 21. 21 धावा फलकावरती. अनेक साऱ्या वर्षांचा अनुभव यांच्याकडे नेहमीच आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्याच अनुषंगानं आता या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या मॅच मध्ये लवकर बाद झाले होते 0वरती, परंतु या मॅच मध्ये नक्कीच पूर्णपणे धावांची जिम्मेदारी घेत असताना रवी वाहिले ओव्हर द विकेट. फटका यावेळेस मिस टायमिंग होतोय. खेळाडू येथे शॉट एक्स्ट्रा कव्हर वर ना एकदा मिळते, दुसऱ्याचा प्रयत्न होतो आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. धावसंख्या 23. 23 धावा फलकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्ग असता. हरीश तयार ओव्हर द विकेट. या वेळेस डॉट बॉल असेल, डीप राहतो चेंडू पूर्णपणे आणि षटक होते समाप्त. दुसऱ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 1 गडी बाद 23. 23 धावा फलकावरती. चला नक्कीच कल्पेश 11 टीमचे कॅप्टन आणि भूमी 11 टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा लगेच. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 23. 23 धावा फलकावरती. प्रशांत येतोय, प्रशांत सालुंके तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईक केला फलंदाज कुणाल ऑन स्ट्राईक. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूची लाईन पाहावी लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप. पंच पप्पू म्हात्रे इशारा करतात व्हाईट बॉल. धावसंख्या 24. 24 धावा फलकावरती. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, यॉर्करचा प्रयास करतात आणि सफल ठरतात. वाईड यॉर्करचा वापर केला नक्कीच सक्षम ठरतात आणि डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित 24. 24 धावा फलकावरती. वसार प्रीमियर लीग आपण एन्जॉय करतो आणि सामना क्रमांक 3 पाहायला मिळतो. तिसरा सामना मिहिर 11 आणि गब्बर 11 या 2 टीम मध्ये. चांगला चेंडू, क्या बात आहे. ऑप्शनची लाईन सातत्याने ठेवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज प्रशांत आणि पुन्हा एकदा हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुन्हा एकदा आपण 24 वरती थांबलेले पाहायला मिळते. चांगला चेंडू, पुन्हा एकदा बीट होत आहेत फलंदाज. अजून एका सलगचा तिसरा डॉट बॉल. या षटकामध्ये पूर्णपणे धावा थांबल्या जातात कारण की पहिल्या षटकामध्ये 13 धावा आपण पाहिल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू झालेत आणि फक्त एकच धाव एक्स्ट्रा स्वरूपाने खर्च केली आहे गोलंदाज प्रशांत सालुंकेला. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल ऑन साइडला केला, फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित वाईडी स्ट्रॉंगरला एक धाव कंप्लीट
दुसरीचा प्रयत्न नाहीये, फेकी येते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 25 धावा फलकावरती. षटकातील अजूनही आपण पाहतो 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. रवी वाहिले यांना स्ट्राईक देणं फार महत्वाचं आहे, कारण की आतापर्यंत सेट झाले. चौकार देखील त्यांच्या बॅटमध्ये आपण पाहिले आहेत आणि बराच अनुभव त्यांच्याकडे आपण नेहमी पाहत आलो आहे. क्षमता भरपूर आहे मोठे फटके मारण्याची. रवी वाहिले ते स्ट्राईक एंडला रिव्हर्स अटेंड करतात. क्या बात आहे, आठवण करून दिली केविन पीटरसनची आणि चेंडू जातो स्टोर लेग सीमारेषेच्या बाहेर. रवी वाहिलेंच्या बॅटमधनं पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. 31 धावा फलकावरती. मी अगोदरच म्हटलं रवी वाहिले यांच्याकडे क्षमता भरपूर आहे मोठे फटके मारण्याची आणि ती सिद्ध देखील केली आहे. षटकार ठोकला रवी वाहिले यांनी. रवी वाहिले यांचे सुपुत्र मिहीर देखील सामना एन्जॉय करतात आणि त्याच्याच नावानं आज संघ खेळतो या स्पर्धेमध्ये. मिहीर 11 टीम आपल्याला पाहायला मिळते. अजून एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. खेळाडू उपस्थित लॉंग ऑनला, उंची जास्त लांबी कमी, फटका पसतोय लॉंग ऑनला. रवी वाहिले यांना मैदान सोडावं लागेल. दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरा धक्का टीम मिहीर 11ला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकूण 2 गडी बाद. 31 धाव फलकावरती. गोपीनाथ यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. गिरीश भाई मडवी. क्या बात आहे, एक आगळं वेगळं पारदर्शक आलंय. नक्कीच गोपीनाथ यांच्यासाठी जर ओव्हर मध्ये 2 षटकार ठोकले गोपीनाथांनी तर गिरीश भाई मडवी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि 2 RS क्वार्टर देखील देण्यात येतील. क्या बात आहे. गोलंदाज येतोय 4थ्या षटकामध्ये जय वाहिले. पहिला चेंडू दिशाहीन पाहायला मिळतोय. यस, व्हाईट बॉल आणि आमचे मित्र नक्कीच लकी वाहिले यांचं देखील आगमन होतोय. मोस्ट वेलकम लकी. या पण आपले देखील मनपूर्वक स्वागत. वसार प्रीमियर लीग मध्ये पारितोषिक भरपूर चांगलं लावलं गेलंय, कारण की नक्कीच आम्ही मानेरेच्या मैदानावरती देखील एक मॅच पाहिली होती. गिरीश भाई जो खेळाडू होता प्रफुल्ल चिंचपाड्याचा, त्याच्यावरती नक्कीच 2 षटकारांसाठी एक बिअरचा बॉक्स लावला गेला होता आणि ते 2 षटकार त्याने ठोकले होते आणि सामना जिंकून दिला होता टीमला आणि तो बिअरचा बॉक्स देखील त्याला देण्यात आला होता. या आगळ्या वेगळ्या पारदर्शक चौकार आलाय. धावसंख्या नक्कीच 36 धावा फलकावरती. चला, केतन यांनी जर केतन साळुंके यांच्या हातातून जर कॅश ड्रॉप होतीये तर गिरीश भाई मडवी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि एका बाजूला साजन फुलोरे आणि भावेश यांच्याकडनं देखील झेल घेण्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दोन्ही बाजूने कमाई त्यांची रेडी आहे. व्हाईट बॉल, आउटसाइड ऑप्शन व्हाईट बॉल असेल. धावसंख्या एकूण धाव फलकावरती 37 धावा. यावेळेस लेग स्टंप सोडून बाहेर जाणारा चेंडू व्हाईट बॉल. पुन्हा एकदा अगोदरचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर आणि यावेळेस लेग स्टंप सोडून बाहेर जातो चेंडू. थोडंसं दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. दिशेपासून थोडासा भरकटतोय गोलंदाज जय. अंतिम षटकामध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 38 धावा धाव फलकावरती. यावेळेस शपळून खेळण्याचा प्रयत्न, मागे खेळायचं होतं परंतु संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती.
एकूण चेंडू षटकातील आतापर्यंत फक्त 2 चेंडू आणि धावा खर्च केले 7. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, स्वतः गोलंदाज जातात. एकदा मिळते धावसंख्या, पुन्हा एकदा सिंगल पुढे सरके 39. यावेळेस ऑन साइडला खेळतात गोपीनाथ आणि वाईडिश लॉंगॉनला फील्ड केले जाईल. एक धाव इथे मिळते. चंदन त्या ठिकाणी होते. धावसंख्या नक्कीच 40 वरती पोहोचली. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. कमबॅक करतो आपल्या षटकामध्ये गोलंदाज जय वाहिले. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल, लगातार व्हाईट चेंडू येत आहेत. धावसंख्या 41, 41 धावा फलकावरती. लाऊड अपील केली जाते एलबीडब्ल्यू साठी आणि यस फलंदाज बाद. पायचे स्वरूपानं अजून एक धक्का टीम मिहिर 11 ला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या षटकातील बॅट्समॅन दर्शन येतोय. आमचे मित्र नक्कीच लखी वाहिले आणि साजन फुलोरे एवन जोडीचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत वसार प्रीमियर लीग मध्ये. दर्शन येतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. लॉफ करण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित लॉंग ऑफला. एकदा मिळते, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि फेकी येते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरीचा देखील प्रयत्न होतोय. धावाची संधी आणि फलंदाज होतोय बाद. 2 धावा मिळतील अंतिम बॉलवरती. प्रथम सत्र कंप्लीट. प्रथम बॅटिंग करत असताना मिहिर 11 टीमने धावसंख्या उभारली आहे 43. 43 धावा धावफलकावरती आणि 44 धावेचं लक्ष असेल गब्बर 11 या टीम समोर. टॉस साठी या कल्पेश 11 टीमचे कॅप्टन आणि भूमी 11 टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या लगेच. टॉस साठी या कल्पेश 11 टीमचे कॅप्टन आणि भूमी 11 टीमचे कॅप्टन. सन्माननीय विश्वाजी पुलरे साहेबांचे देखील आगमन झाले. आपण या व्यासपीठावरती आपल्या देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत वसार प्रीमियर लीग मध्ये. त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं लगेच मिहिर 11 टीम आणि टॉस देखील केला जाईल कल्पेश 11 आणि भूमी 11 या 2 टीम मध्ये. कल्पेश 11 टीमचे कॅप्टन समोर आहे आपण.
चला भावेश कल्पेश 11 टीमचे कॅप्टन आणि शरद असतील ते नक्कीच भूमी 11 टीमचे कॅप्टन. टॉस होतोय आणि छापाचा कॉल, हेड तिथं कॉल आणि आला छापा. नाणेफेकी जिंकली आहे भूमी 11 टीमनं. निर्णय घेतला शरद क्षेत्ररक्षण. 44 धावेचं लक्ष असेल या मॅच मध्ये नक्कीच ते टीम गब्बर 11 टीम समोर. सलामी जोडी मैदानावरती पोहोचली आहे ती गब्बर 11 टीमची. प्रशांत आणि सुशांत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकेला फलंदाज प्रशांत आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकेला फलंदाज सुशांत आपण पाहणार आहोत. आणि गोलंदाजी मार्गावरती पहिल्या षटकामध्ये कुणाल आपल्याला पाहायला मिळेल. .00 ची सरासरी गाठावी लागेल सामना जिंकण्यासाठी टीम गब्बर 11 ला. पॉवर प्लेचा एकच षटक असेल आणि पहिल्या षटकामध्ये नक्कीच सुरुवात दमदार करावी लागेल कारण की लक्ष देखील मोठं गाठायचं आहे. 44 धावेचं. क्या बात आहे. रवी वाहिले बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतील आपल्याला. नेहमीच विकेट किपरच्या भूमिकेमध्ये असतात परंतु यावेळेस बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतात. रवी वाहिले वाईडी श्लोंगांवरती तैनात असतील. चला मॅच सुरू करायची आपण. सेकंड इनिंगला सुरुवात होते. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. गेम ऑन. सेकंड इनिंगचा पहिला बॉल. कुणाल तयार. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू उपस्थित. गोपीनाथ त्या ठिकाणी ते कोणतीही चुकी नाहीये. वेल जज वेल कॅच. शॉर्ट मिडॉनला झेल टिपला जाईल आणि पहिला धक्का गब्बर 11 टीमला. प्रशांत 0 वरती बाद. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि शॉर्ट मिडॉन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण गोपीनाथ यांच्या माध्यमातून झेल कॅरी केलाय आणि पहिली सफलता प्राप्त केली आहे गोलंदाज कुणालने. न्यू बॅट्समॅन तिसऱ्या क्रमांकावरती येतोय हरेश मस्कर. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. भावेश वाहिले यांच्याकडे नक्कीच कुणालसाठी विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पारितोषिकांचा वर्षा होतोय खेळाडूंवरती. हरेश तयार स्ट्राइक एंडला. मागे खेळण्याचा प्रयत्न यावेळेस पाहावा लागेल आणि धावबाची संधी. फलंदाज बाद. एका एंडला जरूर बचावले परंतु दुसऱ्या एंडला परतावा लागेल माघारी फलंदाज सुशांतला. सलामी जोडी मैदानाच्या बाहेर गब्बर 11 टीमची. रिटर्न स्ट्रोक पाहायला मिळाला कारण की आडव्या बॅटनं खेळायचं होतं ऑन साइडला परंतु बॅट जेव्हा मागे आली तेव्हा चेंडू उलट्या बाजूला लागला आणि खेळाडूच्या हातामध्ये गेला होता आणि झेल ड्रॉप झाली आणि इथून धाव घेत असताना मात्र सुशांत बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती प्रशांत नंतर सुशांत. सलामीवीर दोन्ही या ठिकाणी मैदानाच्या बाहेर. नवीन खेळाडू रोहित येतोय. 4थ्या क्रमांकावरती यॉर्करचा प्रयास. क्या बात आहे. खूप चांगली गोलंदाजी. अप्रतिम सुरुवात केली या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुणालने. धावसंख्या अद्याप एकही धाव नाहीये फलकावरती. पुढचा बॉल कुणाल तयार. ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला येतोय. खेळाडू उपस्थित. विजय त्या ठिकाणी असतील. अकाउंट खुले होते. एक या धावसंख्येने नक्कीच फलंदाज रोहित आणि टीम गब्बर 11 चा. हरेश येतो स्ट्राइक एंडला. क्षमता नक्कीच मोठे फटके मारायचे हरेशकडे. सिद्ध करावे लागेल. फटका चांगला. खेळाडू उपस्थित. वाईडिश लॉंग ऑफला फेकी त्वरित येते आणि एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 2 धावा धाव फलकावरती. 44 धावेचा पाठलाग करतो या मॅच मध्ये संघ गब्बर 11 टीम. 11.00 सरासरी
मेंटेन ठेवायची नक्कीच प्रति षटकामागे हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस चांगला चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातोय. ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 2 धावा फलकावरती. 2 गडी बाद. गब्बर 11 टीम. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 2 धावा फलकावरती. विजयासाठी 18 चेंडू आणि 42 ची गरज असेल. गोलंदाज येतोय दुसऱ्या षटकामध्ये रवी वायले. रवी वायले येत आहेत नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये. मागे खेळतायत वेगळ्या पद्धतीत हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. वेट अँड वॉच क्रिकेट. चेंडू जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. असे शॉट आपण पाहत आलोय परंतु असा चेंडू मारला तर नक्कीच एकतर लॉंग स्टॉप आणि लॉंग ऑन मध्ये जाताना पाहिलेत परंतु हा फटका मात्र थर्ड मॅनला जातोय. क्या बात आहे. हरेश मस्कर आज वेगळ्या पद्धतीने शॉट खेळतायत. पहिला बॉल खेळत होते त्यावेळी देखील सरळ बॅटने स्पर्श झाला नव्हता परंतु मागे उलट्या बॅटनं स्पर्श झाला होता बॉलला आणि आता देखील हा वेगळा फटका. धावसंख्या चौकाराने पुढे सरकेल 6 धावा फलकावरती. लेग ब्रेक का बॉलर पाहायला मिळतात रवी वायले. उलटा चेंडू यावेळेस समोर लॉफ केलाय आणि चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. रवी वायले मागणी ठरतायत. सुरुवातीला 2 चौकार या ठिकाणी येत आहेत. 8 धावा खर्च केल्यात. यावेळेस मागे खेळतात. क्या बात आहे. हुकचा लाजवाब देखना नजाकत भरा फटका. चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 14 धावा येतात 3 चेंडू मध्ये. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा होत्या आणि धावसंख्या वेगाने आता पुढे सरकली आहे. 16 धावा फलकावरती. टायमिंग भरपूर मिळते फटका खेळण्यामध्ये नक्कीच हरेश मस्करला आणि त्यानंतर मोठे फटके येत आहेत. विजयासाठी आता 28 धावेची गरज. धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. डॉट चेंडूची गरज आहे. ब्रेक थ्रूची गरज आहे टीम मिहिर 11 ला. हरेश मस्कर मी म्हटलं होतं क्षमता भरपूर आहे मोठे फटके मारण्याची आणि सिद्ध केली आहे 3 फटक्यामध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मागे खेळतायत खेळाडू उपस्थित आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पुन्हा एकदा षटकार आलाय. धावसंख्या पोहोचली एकूण 22 आकड्यावरती. अर्धा पल्ला पूर्ण करतोय संघ गब्बर 11 टीम. आता 22 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. चौकार लगातार पुन्हा एकदा षटकार आणि षटकार
अजून एक चौकार पाहायला मिळेल. भरपूर मोठं ओव्हर ठरलंय आणि मिहीर देखील थोडासा नाराज होतोय. 26 धावा फलकावरती. अतिशय महागडं षटक. 24 धावा आतापर्यंत येत्या त्या षटकामध्ये. पुन्हा एकदा मागे खेळतात परंतु खेळाडू उपस्थित आणि यावेळेस मात्र एक धाव या ठिकाणी मिळेल. षटक संपण्याचा इशारा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 धावा फलकावरती. विजयासाठी आता येणारे 12 चेंडू आणि गरज आहे 17 धावेची. हॅलो हॅलो तुमच्या मायला 12 चेंडू आणि 17ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे इथून 17 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. गोलंदाज येतात विजय. मागच्या मॅच मध्ये नक्कीच विजय महागडे ठरले परंतु या मॅच मध्ये रवी वायले या ठिकाणी महागडे ठरतात आणि आता तिसऱ्या षटकामध्ये विजय येतात. पुन्हा एकदा स्ट्राईक केला फलंदाज हरेश मस्कर ऑन स्ट्राईक. बारा चेंडू आणि विजयासाठी 17ची गरज. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील. पहिला चेंडू ऑफसाइड लॉप करण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट मिड विकेटला खेळाडू उपस्थित. फेकी चांगली येते. यस एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 28. 28 धावा फलकावरती. विजयाचं समीकरण बदललं. येणारे 11 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. यस 28 धाव्यांपैकी 27 धावा या नक्कीच हरेश मस्करच्या व्यक्तिगत. चांगला फटका पाहायला मिळतो. बॉटम हँडचा वापर केला या फटक्यावरती. पुन्हा एकदा तोच खेळाडू मिड विकेट रिझनला आणि यावेळेस मिसफील होते आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 30 धावा फलकावरती. 14 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 10 चेंडू मध्ये यॉर्करचा प्रयास. चांगला चेंडू. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट. 2 धावा देखील पूर्ण होत आहेत आणि 2 ने धाव फलक पुढे सरकेल 32. 32 धावा फलकावरती. 12 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 9-12चं समीकरण. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. हा पण पुल करतायत. मिड विकेटला खेळाडू उपस्थित. एक धाव मिळते आणि एकच धाव ते मिळेल. धावसंख्या 33. 33 धावा फलकावरती. 11 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. मिहीर देखील धावा विचारतायत. काउंट करतायत. पूर्णपणे लक्ष या मॅच वरती कारण की त्याच्याच नावानं हा संघ खेळतोय. रवींद्र वायले यांना थोडीशी दुखापत जरूर झाली असेल. थ्रो कलेक्ट करत असताना नक्कीच चेहऱ्यावरती चेंडू या ठिकाणी आदळतोय. यावे फटका चांगला आहे. फेकून दिला चेंडूला. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा मात्र येत नाहीये. यस येतोय षटकार. थर्टी 39 धावा फलकावरती आणि आता विजय दूर नाहीये. विजयासाठी नक्की 5 धावेची गरज असेल. यावेळेस देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एज लागते आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. हरेशला मैदान सोडावं लागेल परंतु आपली कामगिरी चोखपणे बजावली हरेशनं या मॅच मध्ये. आता येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी 5 धावेची गरज. हॅलो 3 धावा दिल्या. षटकार.
दो क्या बात आहे. नक्कीच वसार प्रीमियर लीग मध्ये नक्कीच सर्व खेळाडूंसाठी तदनंतर आमच्या प्रेक्षक वर्गांसाठी देखील जेवणाची मेजवानी असेल. अप्रतिम ही स्पर्धा पाहायला मिळते आणि सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली जाते आमच्या आयोजन कमिटी करणे. क्या बात आहे. अप्रतिम नियोजन आणि आयोजन वसार प्रीमियर लीगचं आपण पाहतोय. नाव बॅक टू क्रिकेट. 6 चेंडू आणि 5 धावेची गरज. अंतिम षटकामध्ये गोलंदाज झालाय ऋतिक. पहिला चेंडू यॉर्करचा प्रयास ऑन साइडला खेळलेत खेळाडू उपस्थित वायडी स्ट्रॉंगॉनला 1 धाव इथे मिळेल. आणि आता गरज आहे नक्कीच 5 चेंडू आणि 4 धावेची. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे इथून 4 धावा बनवाव्या लागतील. धावसंख्येत 40 धावा धाव फलकावरती. फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत असताना रवी वाहिले मास्टर माइंड खेळाडू आहेत. नेहमीच गावदेवी वसार या संघासाठी नक्कीच सापळे रचत आलेत प्रत्येकी स्पर्धेमध्ये आणि ते सफल देखील ठरलेत. रवी वाहिले यांचे ओव्हर द विकेट. 4 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 5 चेंडू मध्ये. तयार गोलंदाज ऋतिक ओव्हर द विकेट. चांगला चेंडू, झेलची संधी परंतु अवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता. 1 धाव कंप्लीट आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. 2 धावा कंप्लीट होत आहेत. आता विजयासाठी फक्त 2 धावेची गरज. हा झेल पकडला गेला असता तर कदाचित मॅच मध्ये थोडीशी रंगत तुम्हाला पाहायला मिळाली असती, परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाही आणि आता 4 चेंडू विजयासाठी 2 धावेची गरज. आणि फटका या ठिकाणी हवेमध्ये पाहायला मिळतो. खेळाडू उपस्थित, झेल ड्रॉप चुकी झाली आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सामना फिनिश होतोय. सामना जिंकलाय गब्बर 11 टीम न आणि हार्ड लक दुसऱ्या सामन्यामध्ये देखील पराभव स्वीकारावा लागतोय मिहिर 11 या टीमला. चला मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय. लाईनअप करायचं आपण सेकंड करायचंय. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी या सामन्यामध्ये एकूण 33 धावेची खेळी केली. विस्फोटक